गोवा पिकनिकसाठी सर्वांची पहिली पसंती असणारं असं हे ठिकाण आणि आमच्या हॉटेल चेक इनला वेळ होता, सो आम्ही गोवा एक्सप्लोर करण्यासाठी आलेलो आहे। तर गोव्यामध्ये अशा प्रकारचे खूप सारे लक्झरियस हॉटेल्स आहेत जिथे राहण्यासाठी तुम्हाला यांची मेंबरशिप घ्यावी लागते। तर आपण थोडक्यात या हॉटेलची माहिती घेणार आहोत आणि नंतर आपण हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत। डिसेंबर महिन्यामध्ये इकडे बघता तुम्ही पाऊस पडतोय, तर असं हे क्लाउडीचं वातावरण होतं। ये हमारी बेयर मिनिमम क्वालिटी है, सबसे मिनिमम क्वालिटी यही है हमारी। अगर आप हाथी महल में जाते हैं तो वो तो नेक्स्ट लेवल ही है। ये सारी की सारी मतलब फ्रिज, ओवन, यूटेंसिल्स वगैरह आपको फुली फर्निश मिलेगा, कोई भी चीज़ कैरी करने की ज़रूरत नहीं है। अभी क्या होता है कि मैं जैसे वेजिटेरियन हूँ तो गोवा में मोस्टली क्या मिलता है, नॉनवेज मिलता है, या हमारे पेरेंट्स होते हैं जिन्हें डायबिटीज की प्रॉब्लम होती है तो खुद बना के खा सकते हैं। पोर्तुगीज स्टाइल है, ये जो ऊपर का होल है इसमें क्या रहता है, अगर आप एसी बंद भी कर देते हैं तो कूलिंग स्टोर हो जाती है, इसमें पंखा ठंडी हवा देता है। और ये मैट्रेस ओपन वार्डरोब होते हैं, अगर आप गीले कपड़े भी इसमें डाल देते हैं तो उसमें जैसे वो सफेद दाग वगैरह आ जाते हैं, वो ना इसके लिए वार्डरोब ओपन हो। मस्तच आहे। पाऊस आहे, दाखवा ना, तुला दाखवू। फायनली आम्ही जिथे राहणार आहोत तर त्या हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे। इथे थोडंसं फ्रेश होऊन आपण मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत आणि सनसेट पाहायला कलंगूट बीचवरती जाणार आहोत। पण त्याआधी तुम्ही या रूम समोरचा व्ह्यू एन्जॉय करा। तर खूप सुंदर असा व्ह्यू होता इथे। मॉर्निंग आणि सनसेट टायमिंगलाही खूप छान आणि फ्रेश वाटत होतं आणि मार्केटही खूप छान प्रकारे एन्जॉय करूयात आपण। तर हे आहे मार्केट, कलंगूट बीचला जाण्याचा हा रोड आहे। त्या रोडवरती असलेले हे सारे शॉप्स आहेत। तर इथे तुम्हाला गोव्यामध्ये फिरण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या स्कूटीजही रेंटल मिळतील, त्यामध्ये तुम्हाला दिवसाचं रेंट द्यावं लागेल आणि पेट्रोल स्वतः टाकावं लागेल। तर अशा प्रकारे इथे फिरण्यासाठी स्कूटीज मिळतील। त्यानंतर तुम्ही टॅक्सीही रेंटल करू शकता किंवा मग टुरिस्ट बसेस आहेत ज्या आम्ही बसेसनीच फिरलेलो होतो, तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवूच। तर अशा प्रकारचे हे शॉपिंग करायला तुम्हाला खूप बजेटमध्ये आणि खूप छान छान पीसेस इथे तुम्हाला अवेलेबल आहेत। तर तुम्ही खूप छान आणि बजेटमध्ये शॉपिंग इकडे करू शकता।
सनसेटचा हा स्वर्गीय अनुभव घेऊन आणि थोडीशी शॉपिंग करून आम्ही रिटर्न आलेलो आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून आपल्याला टुरिस्ट बसेस सोबत जाण्यासाठी रेडी व्हायचं आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत ते आपल्याला नॉर्थ गोवातले काही पॉइंट्स एक्सप्लोर करणार आहेत। तर त्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहे आणि शॉपिंग मध्ये आम्ही हे टी-शर्ट्स घेतलेले आहेत। आणि वातावरण बघताय तुम्ही, त्या डिसेंबर महिन्यामध्ये क्लाउडी वातावरण असतं, थोडासा पाऊसही पडत होता। आल्याच्या दिवशी पाऊस भरपूर झालेला होता, पण आजच्या दिवशी पाऊस थोड़ा कमी होता, त्यामुळे पॉइंट्स एक्सप्लोर करायला ठीक झालेला है। कितनी भी बारिश होने दो, देखो एकदम पैदलर है और अभी तो लो टाइड है। इवन आज अभी ये सिचुएशन है वो लो टाइड है,
कितना भी फ्लडेड होने दो, कितनी भी बारिश आने दो, ये कभी सिटी फ्लडेड नहीं होती दोनों। ये एक भगवान की कृपा है गोवा पे। वो कैपिटल सिटी है गोवा की, जो आपके आगे दिख रही हो, तो ये कभी फ्लडेड नहीं होती। वो जो पानी का लेवल उतना ही रहता है। तो आते हैं जो डॉल्फिन ट्रिप मैंने बताई आपको, तो डॉल्फिन ट्रिप फरवरी महीने में, फरवरी जो है ना, उस महीने में जो है गोवा में कार्निवल होता है। कार्निवल मतलब क्या, ऑल ओवर गोवा जो सर्टिफाइड एक ग्रुप का हिस्सा हो, तो क्या है कि हम लोग जो इवेंट मतलब वो कॉम्पिटिशन में हिस्सा लेते हैं। कल्चर क्या है आपको सब कुछ उधर मालूम पड़ता है। तो ये 2 ट्रिप है जो चार्जेबल है, जिसका कनेक्शन मैं अभी कर दूंगा बस में, और फिर आपको दोनों जगह मैं आपको दिखाऊंगा। अभी पहले जा रहे हैं हम लोग डॉल्फिन ट्रिप पे, तो 1 घंटे का ट्रिप रहेगा, 350 रुपीज पर पर्सन चार्जेस, और शाम का इवनिंग क्रूज 500 पर पर्सन चार्जेस। तो जो भी वो इवनिंग क्रूज लास्ट रहेगा, पहला डॉल्फिन ट्रिप रहेगा, और बीच में हम लोग पूरा स्पॉट जो है कव्हर कर लेंगे। तो अगर वो गाईडने सांगितल्याप्रमाणे आज आपण पहिल्यांदा आलेलो आहे डॉल्फिन ट्रिपवरती। तर इथे 1 तासाची डॉल्फिन ट्रिप असेल, त्यामध्ये आपल्याला डॉल्फिन पाहायला मिळणार आहेत। तर 350 पर पर्सन। रुआ जे एक जंप कर एक करना, यस छान। हाय गाईज, आज आम्ही बोट मध्ये फिरतोय। आज इथं भरपूर पाणी आहे। पाणी दिसत नाही ना इकडे बघा। ग्रुप पाहिले का रे ग्रुप? वही वहाँ पे ज़्यादा है। ही डॉल्फिन ट्रिपसुद्धा खूप भन्नाट झालेली होती आणि त्या बोटवरती तुम्हाला म्युझिकही असतं, तिथं तुम्ही डान्सही एन्जॉय करू शकता। तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता हा सुद्धा।
या इथे पाठीमागे जे हॉटेलसारखे जे दिसतंय तर त्यामध्ये खूप सारे मूवीजचे शूटिंग झालेले आहेत, तर तेही माहिती तुम्हाला या बोटवरचे गाईड तुम्हाला देतील. तर खूप छान असा एक्सपिरियन्स हाही होता बोटिंगचा. आणि इथे तुम्ही फोटो क्लिक करू शकता, डान्स करू शकता आणि डॉल्फिन्स पाहू शकता. तर अशा प्रकारे ही डॉल्फिन ट्रिप असते. आणि आजूबाजूचा सी शोअरला जे काही पॉईंट्स असतील तर तेही तुम्हाला गाईड एक्सप्लोअर करून देतील. आणि खूप सारे तू बघ ना इकडे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे चर्च. आपण गोव्यामधले हे खूप जुने असे चर्च आहेत तर ते पाहणार आहोत. आता आपण अगदी आतमध्ये जाऊन आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसणार आहे. तर अशा प्रकारचा व्ह्यू आहे. खूप छान आणि होली वातावरण होतं इकडे, खूप छान वाटत होतं. आणि एके ठिकाणी इकडे डिसेंबरमध्ये काहीतरी त्या ख्रिश्चन लोकांचा प्रोग्राम होता, फेस्टिवल होता, तर तोही आम्ही एन्जॉय केलेला होता. त्यानंतर आम्ही लंचसाठी इकडे थांबलेलो होतो आणि बाहेरचा हा व्ह्यू आहे. ध्रुवची डान्सिंग स्टाईल तुम्ही एन्जॉय करा. तर व्हेजिटेरियन जेवणसाठी खूप वेट करावा लागला आम्हाला. तर अशा प्रकारचा खूप सुंदर असा व्ह्यू होता. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाणार आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे मंगेश टेम्पल. तर हेही खूप सुंदर टेम्पल होतं आणि इकडचा सुद्धा व्ह्यू खूप छान आणि प्रसन्न असा होता. तर बोलो काजू पिराव ना, गोवा काजू चॉकलेट. बस स्टॉपकडे जाताना तुम्हाला असा मोठा इंडियन फ्लॅग तुम्हाला दिसेल. खूप छान प्राऊड फिलिंग होत होतं त्यावेळी फ्लॅग बघून. तर आता आम्ही लास्टचा जो पॉईंट होता तो कॅन्सल केलेला होता क्रूजवर जाण्याचा आणि आम्ही बस पकडून रिटर्न हॉटेलवरती गेलेलो होतो. तर हे जे पॉईंट्स आज कव्हर केलेले होते आणि उद्याचे जे पॉईंट्स होते ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतील.